हाय फ्रेंड्स, तर आज बनवूयात मस्त असा चॉकलेट केक. अर्धा किलोचा चॉकलेट केक. डिझाईन खूप युनिक आहे याची, तर व्हिडिओ पूर्ण बघा. खूप सुंदर असा फ्लावरच्या डिझाईनचा नवीन डिझाईनचा केक बनवलेला आहे. तर या ठिकाणी मस्त नेहमीप्रमाणे केक स्पॉन्ज बेक करून घेतला. तो छान असा थंड केला आणि थंड केल्यानंतर 3 लेयर त्याच्या केल्या. आणि कधीही केक स्पॉन्ज कसं बेक केल्यानंतर त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे. नॉर्मल पण थोडासाही गरम असला ना तर व्हिप क्रीम ही थंडच पाहिजे असते आपल्याला. मग ती जर त्यावर टाकली ना तर करता वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही. पण जेव्हा केक आपण सेट करायला ठेवलेला असतो किमान अर्धा 1 तास केक सेट करून आपण घेतो ना, तर तेव्हा त्याच्यामध्ये थोडीशी क्रीम ही मेल्ट झालेली असते. मग जेव्हा आपण केक कट करतो ना, कट केल्यानंतर लेयर ह्या त्या व्यवस्थित त्याच्या येत नाही. त्यामुळे व्यवस्थित त्याला नॉर्मल असं पूर्ण चिल्ड होऊ द्या, थंड होऊ द्या आणि मग नंतरच केक हा करायला घ्या. तर आता मस्त मी नेहमीप्रमाणे 3 लेयर करून व्यवस्थित शुगर सिरपने सोप केला केक आणि मस्त त्याची क्रमकोट करून एक जवळजवळ 15 ते 20 मिनिटासाठी फ्रीजमध्ये स्टोअर केला. केक छान सेट झाला. नंतर त्याची फायनल फिनिशिंग करायला घेतली. तर या ठिकाणी मी सेम अशी डिझाईन बनवली, पण मला ती काही तेवढी विशेष वाटली नाही. मग मी पुन्हा ती डिझाईन चेंज केली आणि फक्त गोल स्क्रॅपरच्या सहाय्याने फक्त स्क्रॅपर एका जागी टच केलं आणि थोडंसं खालीवर स्क्रॅपर घेत गेली की एवढी सुंदर मस्त नागमोडी अशी डिझाईन तयार झाली. आणि आता अशा डिझाईन खूप युनिक आणि खूप सुंदर दिसतात, दिसायला पण खूप छान वाटतात. आणि मग डिझाईन काय करावं हा विचार मला नेहमीसारखाच येतो. माझा खूप मोठा प्रॉब्लेम आहे हा, की खरंच केक झाला पूर्ण रेडी की मग काय डिझाईन बनवायची त्याची. तर मग विचार करून करून शेवटी म्हटलं आज चला काहीतरी वेगळंच ट्राय करूया म्हणून इथे भरपूरसे फ्लावर तयार घेतले आणि एक आतमध्ये केकच्या मध्ये रिंग बनवल्यासारखी बनवली आणि छोटे छोटे फ्लावर करून त्यावर ठेवले. आणि दिसायला खूप सुंदर केक झाला होता. एक छोटीशी मुलगी होती 3 वर्षाची आणि तिच्यासाठी हा बड्डे केक बनवायचा होता. तर मग मी असा मस्त सुंदर केक बनवला. त्याच्यावर रोज ठेवून घेतले, पण ते मला ना थोडंसं पिंक शेडच दिसू लागला यामध्ये. तर मग मी त्याच्यावर गोल्डन स्प्रे मारला. स्प्रेनी कसं जे फ्लावर काढलेलं आहे ते खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसू लागले फ्लावर त्याच्यावरचे. आणि रिंग साईडनी प्लेन वाटू नाही म्हणून त्यावर छोटंसं असे लिव्ह नोजल टाकलं आणि त्या नोजल टाकण्याऐवजी डायरेक्ट पायपिंग बॅगला मी पानाच्या आकाराचा कट दिला आणि त्या साह्याने छोटे छोटेसे असे मस्त पानं टाकून घेतली. पानांनी कसं ग्रीन ग्रास त्यामध्ये हिरवी पानं दिसू लागले ना, केक पण खूप सुंदर दिसू लागला होता. आणि तुम्हाला हवा असल्यास तो आणि भरपूरसा असं सिल्वर स्प्रे टाकला. तुम्हाला जर हवा असेल तर त्यामध्ये तुम्ही पिंकऐवजी रेड फ्लावर जरी टाकलेत ना तरी खूप सुंदर वाटतं. आणि असे आजकाल हे ट्रेंडिंग केक जास्त चालू आहेत, त्यामुळे डेकोरेशन असं जर सुंदर काहीतरी युनिक स्पेशल दिलं तर खरंच कस्टमर समोरचा खुश होतो. कारण जसा पाहिजे त्यापेक्षाही अतिसुंदर केक त्यांना गेलेला असतो. बघा थोडंसं यामध्ये माझ्याकडनं जी क्लिअरिटी आहे ती तर थोडी कमी होत आहे, त्यामुळे केक तेवढा ॲट्रॅक्टिव्ह तुम्हाला दिसत नाही. पण असं रिअल बघण्यामध्ये केक खूप ॲट्रॅक्टिव्ह असा झाला होता. आणि छोटे छोटेसे साईडने मी पानं काढून घेतले, एक ह्या साईडने आणि एक ह्या साईडने. पानांमुळे केकचा लुक खरंच खूप बदलला होता. खूप सुंदर असा केक झाला आणि जवळजवळ मी एक अर्ध्या ते पाऊण तासासाठी सेट करायला ठेवला अगोदर कोट केल्यानंतरही. आणि नंतर जेव्हा पूर्ण केक झाला होता त्यानंतरही मस्त सेट करूनच मी कस्टमरला दिला. जेवढा तुम्ही केक जास्त सेट करणार ना तर तेवढं त्याची टेस्ट छान असते, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते. आणि हा झाला आपल्या केकचा फायनल लुक. बघा किती सुंदर केक दिसत आहे. फ्लावर पण जास्तीचे काढले नाही, मोजकेच काढले मस्त 5-6. आणि रिंग जी उघडी दिसत होती तर त्यावर पण मस्त असे पानं काढून घेतले, त्यामुळे केक एकदम सुंदर दिसला. तर खूप सुंदर केक झाला. तुम्हाला आवडला का? आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.